नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. बऱ्याच जणांची मनापासून इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण करावं. आता दत्त जयंती जवळ आलेली आहे. गुरुचरित्राचा सप्ताह उद्यापासून चालू होणार आहे, पण काही जणांना ते करणं शक्य होत नाही. अशा वेळी केवळ 10 मिनिटात होणारं अत्यंत प्रभावी स्तोत्र आवर्जून म्हणावं. पण ते स्तोत्र कोणतं ते पण सांगणार आहे. तर दत्त जयंती कधी आहे? आता मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. 14 डिसेंबर 2024 रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष पौर्णिमा सायंकाळी 4:59 सुरू होत असून 15 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2:31 समाप्त होत आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो. दत्तात्रेय, दत्त किंवा दत्तगुरु हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव या 3 देवतांचा अवतार आणि एकत्रित रूप मानले जाते. दत्त जयंतीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण केलं जातं. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वय यात साधला असून या 3ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. तर दत्त संप्रदायात गुरुचरित्र पारायणाला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरुचरित्र पारायणाचे अनेक लाभ होतात आणि अपार पुण्य लाभते. दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावर होते. आजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही इच्छा असली तरी सर्व नियम पाळून गुरुचरित्र पारायण करणे, त्यासाठी तेवढा वेळ देणे शक्य होत नाही. गुरुचरित्राचं पारायण करावं अशी मनापासून इच्छा असते, परंतु अनेक गोष्टींमुळे शक्य होत नाही. पण निराश होण्याची आवश्यकता नाही. यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे 52 श्लोकी गुरुचरित्र. 52 श्लोकी गुरुचरित्र हे अतिशय प्रभावी स्तोत्र असून अवघ्या 10 ते 15 मिनिटात म्हणून पूर्ण होणार आहे. एकदा जर सवय झाली तर यापेक्षा 10 ते 15 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागू शकतो. त्यामुळे अजिबात विचार करायची गरजच नाही. तुम्ही 10 ते 15 मिनिटात दररोज गुरुचरित्र पारायण तर करू शकत नाही, मग 52 श्लोकी गुरुचरित्र तुम्ही वाचन करू शकता. जास्त विचार करायची गरज नाही. तुमची सेवा या सप्ताहामध्ये दत्त महाराजांपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही ती करू शकता. जास्त काही अवघड नाही. व्हिडिओ इथंच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.